नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोल्यूशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड म्हणजे पूर्ण वर्ग पद्धत या पद्धतीने वर्ग समीकरणे सोडवणे हा भाग आपण आज पाहणार आहोत। आता या भागामध्ये आपण आज दोन उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत। ती दोन उदाहरणे कशा पद्धतीने सोडवायची आहेत आणि त्याप्रमाणे उरलेली उदाहरणे तुम्ही सोडवायची आहेत। प्रॅक्टिस सेट 2.3 पहिलं उदाहरण मी इथे लिहिलेलं आहे। तुम्हाला उदाहरण कसं सोडवायचं हे आता सांगतो। पहिल्यांदा x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0। आता इथं नावच आहे पूर्ण वर्ग पद्धत। पूर्ण वर्ग पद्धत म्हणजे यातील एक पद आपल्याला कोणत्या तरी वर्गाचं पद आहे असं ते आणायचं आहे। तर त्यासाठी काय करायचं, पहिली गोष्ट याच्यासाठी या पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। पहिली गोष्ट म्हणजे या x वर्गाला सहगुणक हा नेहमी एकच असला पाहिजे, म्हणजे नसला पाहिजे। आपण जेव्हा आपण सहगुणक नसतो तेव्हा आपण एक म्हणतो, म्हणजे ह्याचा सहगुणक एकच असला पाहिजे। ही पहिली अट या समीकरणामध्ये आहे। आणि जर समजा एखादा सहगुणक आलाच तर तो काय करायचा, आलेला सहगुणक हा घालवायचा। कसा घालवायचा, त्या सहगुणकानं समीकरणाच्या दोन्ही बाजूला भागायचं। समजा इथं 5x वर्ग असेल तर मग ह्या 5x वर्गाला इथला जे समीकरणाचा सहगुणक 5 आहे त्या 5 ला समीकरणाच्या दोन्ही बाजूला भागायचं। म्हणजे ह्याला 5x वर्गला 5 ने भागलं की 5 जाणार, इथं 5 आलं तरी चालतंय, काही अडचण नाही। पण वर्गाच्या पदाला सहगुणक हा एकच असला पाहिजे, ही या समीकरणाची पहिली अट आहे। आणि हे जे समीकरण आहे ते आपल्याला परत दुसऱ्या पद्धतीने मांडायचं आहे। म्हणजे अशा पद्धतीमध्ये x वर्ग अधिक x बरोबर वजा 20 आहे ते होणार आहे अधिक 20। आणि त्यानंतर पुढची पद्धत तुम्हाला समजावून सांगतो। म्हणजे महत्त्वाची पायरी काय आहे, ह्याच्यामध्ये दोन गोष्टी, वर्गाच्या पदाचा सहगुणक एकच असला पाहिजे, नसेल तर तो घालवायचा। कसा घालवायचा परत सांगतो। आणि त्यानंतर हे जे स्थिर पद आहे ते स्थिर पद आपल्याला बरोबरच्या पलीकडे न्यायचं आहे। म्हणजे वजा असेल तर ते अधिक असेल, वजा आणि अधिक असेल तर ते वजा होईल। आणि त्यानंतर आपल्याला प्रत्यक्षपणे उदाहरण आता कसं सोडवायचं आहे ते आपण पाहणार आहोत। पहिलं उदाहरण मी मांडलेलं आहे। आता पहिलं उदाहरण आपण सोडवूया। पहिली गोष्ट, या समीकरणाचा जो वर्गाच्या पदाचा सहगुणक आहे तो 1 आहे। 1 आहे म्हणल्यात आपल्याला काही अडचण नाही। आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय करायचं आहे, स्थिर पद हे बरोबरच्या पलीकडे न्यायचं आहे। म्हणजे असं आलं बघा, x वर्ग अधिक x बरोबर 20। आता ह्या x वर्ग अधिक x जे आहे याची तुलना आपल्याला, आपण मग सांगितलं तुम्हाला मी पूर्ण वर्ग पद्धत आहे। पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये आपण x वर्ग x अधिक y चा जर आपण वर्ग केला तर कसं होतं, x चा वर्ग अधिक 2xy अधिक y वर्ग। म्हणजे आपल्याला हे पद आणायचं आहे। आपल्याला काय करायचं आहे, हे पद आणायचं आहे। म्हणून या पहिल्या दोन पदाची तुलना ह्या पहिल्या दोन पदाशी करायची आहे आपल्याला। लक्षात घ्या, प्रत्येक वेळा असंच करायचं आहे। पहिल्या दोन पदाची तुलना, म्हणजे इथं x वर्ग अधिक x आहे, दुसऱ्या उदाहरण जे असेल ते असेल, या x वर्ग अधिक x ची तुलना याच्याशी करायची आहे। लक्षात घ्या, x वर्ग
अधिक एक्स याची तुलना आपण कोणाशी करणार आहे, एक्स वर्ग अधिक 2x आणि एक राहिलं म्हणायचं वाय, दोन पद असतात. आता याची तुलना करायची म्हणजे कशी करायची पहा, एक्स वर्ग अधिक 2xy बरोबर एक्स वर्ग अधिक x. आता तुमच्या लक्षात येईल आपल्याला तुलना करायची आहे म्हणल्यानंतर आता जे सारखं आहे ते आपण कॅन्सल करू शकतो. एक्स वर्ग आहे, एक्स वर्ग आहे, इथं दोन पद आहेत, हे पहिले एक्स वर्ग गेलं, हे एक्स वर्ग गेलं. आता ह्या पहिल्या ह्या पदामध्ये ह्या पदाची तुलना आपण याच्याशी करणार आहे म्हणजे एक्स गेलं, एक्स गेलं. आता तुम्हाला सगळंच गेलं, इथं काय राहिलं तर राहिलेलं आहे 2y बरोबर तिकडे काही नाही म्हणजे किती असतं, 1 असतं. तर भागाला पण ना एक्स वर्ग एक एक्स वर्ग एक्स एक एक्स म्हणजे शिल्लक किती राहिलेलं आहे, 1 राहिलेलं आहे. आता इथं आपल्याला किंमत कोणाची काढायची सांगितली तुम्हाला मी, y ची किंमत काढायची आपल्याला. y बरोबर काय येईल बघा, y बरोबर 1 इकडे आहे, हे 2 गुणवले आहे, ते तिकडे गेल्यानंतर भागिले होईल म्हणजे y बरोबर 1/2. आता आपल्या पद्धतीचं नाव आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. ह्याचा वर्ग करावा लागेल. नाही लिहिलं तर चालेल पण ते आपल्याला लिहायचं आहे. मग काय बघा, y चा वर्ग बरोबर 1 चा वर्ग 1 आणि 2 चा वर्ग 4. y चा वर्ग किती आला, y वर्ग आणि 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4. आता आपल्याला काय करायचंय, ही जी आली आता हे जे पद आलेलं आहे ते पद याच्यामध्ये मिसळायचं आहे. जे आपण समीकरण मांडलेलं आहे नवीन तयार करून त्याच्यामध्ये मिसळायचं. म्हणजे कसं मिसळायचं पहा, एक्स वर्ग अधिक एक्स अधिक 1/4 बरोबर 20 अधिक 1/. मिसळायचं म्हणजे कुठे मिसळ, आपण दोन्हीही बाजूला आपण ते मिसळलेलं आहे. पहिली गोष्ट तुमच्या लक्षात आलं का पहा, अगदी साधं सोपं आहे. सुरुवातीला आपण याची तुलना याच्याशी केली, याच्याशी केल्यानंतर y ची किंमत मिळाली, त्याचा वर्ग केला आणि जी आलेली किंमत आहे ती या समीकरणाच्या दोन्हीही बाजूमध्ये आपण मिसळलेली आहे. आणि आता आपण उदाहरण सोडवणार आहे. हा भाग प्रत्येक उदाहरणामध्ये सारखाच आहे. आता नीट लक्ष द्या. मग आता आपल्याला पाहायचं आहे हा जो हे जे समीकरण आहे हे समीकरण कोणाचा तरी वर्ग आहे. दिस इज अ परफेक्ट ट्रिनोमियल. हे कोणती तरी एक पूर्ण त्रिपद राशी आहे. आता कुणाचा वर्ग आहे ते कसं करायचं, काय अगदी साधं सोपं आहे. एक्स वर्ग आहे, याचं वर्गमूळ काय घेणार आपण, एक्स वर्गाचं वर्गमूळ एक्स. सोपं आहे, फक्त लक्ष द्या. एक्स वर्गाचं वर्गमूळ एक्स, एक्स वर्ग हा कोणाचा वर्ग आहे, एक्सचा. हे अधिक चिन्ह आहे तर आधी काय असेल, अधिक वजा असेल वजा, ह्याचा विचार सोडून. आता हा कोणाचा वर्ग आहे, इथंच बघितलं बघा आपण, हा कोणाचा वर्ग आहे, ह्याचा वर्गमूळ 1, याचं वर्गमूळ 2, 1/2. याचा काय आहे, हा वर्ग आहे. जर याचा वर्ग केला तर हा येणार. नीट लक्ष द्या. आता इकडे बघा, आता हे जे आपण बेरीज करणार आहे ह्याचा छेद नाही म्हणजे 1 असतो. आपण आपल्या पद्धतीनं याची बेरीज करू. छेदाचा गुणाकार, तिरकस गुणाकार, 4 एके 4. व्यवस्थित लक्ष द्या. 4 एके 4, 20 चौक 80 अधिक 1 एक 1. म्हणजे असं होईल बघा, एक्स अधिक 1/2 कंसाचा वर्ग बरोबर 80 ने 1 81/4. ओके. आता नीट लक्ष द्या. आता आपल्याला काय करायचं आहे, या दोघांचं वर्गमूळ घ्यायचं आहे. बोथ साइड दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यायचं आहे.
आता याचा वर्ग, हा वर्ग कोणाचा आहे, x अधिक 1/2 कंसाचा वर्ग आहे, म्हणजे याचा वर्गमूळ काय होईल, मग वर्ग पण निघून जाईल, हे मांडत नाही, x अधिक 1/2 हा याचा वर्ग आहे, म्हणजे याचं वर्गमूळ काय झालं, x अधिक 1/2. आता याचा वर्गमूळ काय येणार आहे, 81 चं वर्गमूळ 9, 4 चं वर्गमूळ 2. आणि जेव्हा आपण एखाद्या संख्येचं वर्गमूळ घेतो तेव्हा दोन किमती येतात, लक्षात ठेवायची इथून पुढे, एक असते धन, एक असते ऋण. मग आता आपण सोडूया. आता आपल्याला किंमत काढायची आहे, x ची आपल्याला किंमत काढायची आहे. मग आता बघा, x बरोबर, आता ह्यातला अधिक एकदा घेतो मी, लक्ष द्या, 9/2. x आता घ्यायची किंमत नाही, बरोबर, हे अधिक 9/2. आता हे अधिक 1/2 आहे, तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे, वजा 1/2. नीट लक्ष द्या, हे 9/2 अधिक घेतलं सुरुवातीला मी, आणि हे अधिक 1/2 तिकडे पाठवलं मी, वजा 1/2 झालं. म्हणजेच x बरोबर, दोघाचा छेद समान आहे, छेदाला छेद, अंशाची बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी, म्हणजेच 9 वजा 1, म्हणजेच x बरोबर 9तून 1 गेलं 8 राहिलं, 8/2, म्हणजे x बरोबर किती उतरायचं, 4, 2 8. त्याचप्रमाणे आता दुसरी किंमत आपल्याला घ्यायची आहे, x बरोबर, आता अधिक मागाशी घेतलं मी, आता वजा घेणार, वजा 9/2. हे अधिक तिकडे गेलं तर वजा झालं, 1/2. मग सारखंच, मग परत या दोघांचा छेद सारखाच आहे, अंशाची बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी वजाबाकी. आता इथे काय बघा, वजा 9 आहे, वजा इथं वजा 1 आहे, म्हणजे मी इथं मांडतो जरा, वजा 9 वजा 1, वजा 10/2, 2 पंचे 10, म्हणजे x ची किंमत किती आली, वजा चिन्ह आणि 5. म्हणजे या समीकरणाची किती मूळ आली, 2 मूळ आली. उत्तर आपण लिहिणार आहे, therefore 4 - 5 are roots of quadratic equation. ओके, तर अशा पद्धतीने हे आपण x वर्गाचा सहगुणक 1 असताना, म्हणजे इथं सहगुणक त्याला नव्हता, म्हणजे 1 होता, अशा पद्धतीचं हे उदाहरण सोडवलेलं आहे. आता मी 5वं उदाहरण बोर्डवर लिहिलेलं आहे, 2y चा वर्ग अधिक 9y अधिक 10 बरोबर 0. आता यापूर्वीच्या उदाहरणामध्ये वर्गाच्या पदाचा सहगुणक 1 होता, तिथं आता 2 आहे. मग 2 आहे तर ते 2 घालवायचं आहे. कसं घालवायचं आहे, तर त्या 2 समीकरणाच्या दोन्ही बाजूला भागायचं आहे. बस एवढं लिहिलं तर चालतंय. म्हणजे 2 भागू. आता 2y चा वर्ग भागिले 2 अधिक 9y भागिले 2 अधिक 10 भागिले 2, 0 नाही भागलं तर चालेल, 0 लिहितो. म्हणजे आता बघा, 2 1 2, 2 1 2, 2 1 2, 2 पंचे 10, म्हणजे शिल्लक काय राहिलेलं आहे, y चा वर्ग अधिक 9/2y, अशा पद्धतीने मानतो, अधिक 5 बरोबर 0. व्यवस्थित लक्ष द्या. आता त्यानंतर मी तुम्हाला, आता इथं आपल्याला काय केलं, आता आपण y वर्गाचा सहगुणक किती आणला, आपण 1 आणला. आता y वर्गाचा सहगुणक 1 आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे 2 पद इकडे ठेवायचे, 5 आपण पलीकडे पाडू. म्हणजे असं आलं, y चा वर्ग अधिक 9/2y बरोबर हे वजा 5 आलं. अधिक 5 होतं ना, ते वजा 5 आलं. आता हितपर्यंत आल्यानंतर हिथून पुढची पद्धत सर्व उदाहरणाची सारखीच आहे. इथं फक्त काय केलं आपण,
याचा सहगुणक जो 2 होता तो 2च्या ऐवजी आपण 1 आणला. कसा आणला? त्या 2 समीकरणाच्या दोन्ही बाजूला भागलं. आता आपल्याला काय करायचंय? कम्पेअर करायचं आपल्याला मगासारखं. कोण हे कम्पेअर करायचं आहे. निर्पान वायचा वर्ग अधिक 9/2 खाली मांडतो मी, म्हणजे आपलं लक्षात येणार. वायचा वर्ग अधिक 9/2 वाय बरोबर. आता ह्याची तुलना कोणाची करायची आहे? वर्गाचं पद. आता इथं सहगुणक चल जे ते वाय आलेलं आहे, मग आपण सुरुवातीला वायच मांडू. वाय वर्ग बरोबर वाय वर्ग अधिक 2 वाय, आणि दुसरं पद आपण पहिलं पद वाय घेतलं, दुसरं पद कोणतं घेऊ शकतो? झेड घ्या, काय घ्यायचं ते घ्या, कोणतंही घ्या, काही फरक पडत नाही. ओके. आता तुलना केली आपण बघा. वाय वर्ग कॅन्सल, वाय कॅन्सल. आता शिल्लक काय झालं पहा, 2 झेड बरोबर. आता हे इकडं आलं तर काही फरक पडत नाही. 2 झेड बरोबर 9/2 राहिलेला आहे. हे 2 झेड मध्ये इकडे मांडलं आणि 9/2 इकडं मांडलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? झेडची किंमत पाहिजे आहे. मग झेड बरोबर हे 2 गुणिले आहे, तिकडे गेल्यानंतर भागिले होणार आहे. म्हणजे काय होणार आहे पहा, 9 ला 9 आणि हे सुरुवातीचं 2 आहे, छेदस्थानी झाला ना म्हणून 2, म्हणजे किती आलं? 9/4 आलेला आहे. 9/4. आता आपण मगाशी याचा वर्ग केलता स्क्वेअर, याचा वर्ग करू. याचा वर्ग आला मग झेड स्क्वेअर आलं बरोबर. 9चा वर्ग 81, 4चा वर्ग 16. आता हे जे पद आहे आलेलं हे 81/16 हे पद आपण आता काय करणार आहे? या समीकरणाच्या दोन्ही बाजूला मिसळणार आहे. लक्षात घ्या, कम्पेअर आपण जेव्हा करतो त्याच्यावर जे समीकरण आपण लिहिलेलं असतं त्या समीकरणामध्ये हे आलेलं पद मिसळायचं आहे. म्हणजे असं आलं, वायचा वर्ग अधिक 9/2 वाय अधिक 81/16 बरोबर वजा 5 छेद सोयीसाठी ऐकले होतो मी अधिक 81/16. ओके. आता हे काय केलं आपण? नीट लक्ष द्या. हे कम्पेअरच्या वर जे समीकरण आहे त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे? हे मिसळलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? हे जे पद आहे तो कोणाचा वर्ग आहे? मगाशी सांगितल्याप्रमाणे याचं वर्गमूळ घ्या. वाय हे अधिक हे कोणाचं वर्गमूळ आहे? 9. हे कोणाचं आहे? 4, आणि हा झाला याचा वर्ग. व्यवस्थित लक्ष द्या. आता आपण त्याची बेरीज करू. आपण त्याची बेरीज करताना छेद वेगवेगळा आहे असू द्या. छेदाचा गुणाकार 16/16 तिरकस गुणाकार 16/85 पण वजा चिन्ह आहे, वजा 80 अधिक 81/81. मग असं आलं पहा. पुढंच मांडतो मी, म्हणजे जरा तुमच्या लक्षात तुम्ही मांडता एका खाली एक मांडा. 81 वजा 80 1/16. ओके. आता आपलं काय करतंय? स्क्वेअर रूट. बस आहे. दोन्ही बाजू वर्गमूळ घेऊ. याचं वर्गमूळ घेतलं काय आलं तुमच्या लक्षात येईल आता? वाय अधिक 9/4 वर्ग आहे. वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार, त्यापैकी आपल्याला 1 घ्यायचा आहे.
वाय अधिक 9/4 हा एक कंस, दुसरा एक कंस, त्यातला एकच कंस घेतला आपण. याचं वर्गमूळ 2 अधिक आणि वजा 1चं वर्गमूळ 1 आणि 16चं वर्गमूळ 4. तुमच्या आता लक्षात आलं असेल कसं करायचं आहे. आता आपण काय करू, ते दोन्हीही आता व्यवस्थित सोडू. मग असा y बरोबर तिकडचं मी 1/4 घेतलेलं आहे प्लस, आता हे अधिक आहे ते तिकडं वजा होणार आहे. अधिकचं काय होणार वजा 9/4. दोघाचा छेद समान आहे, दोघाचा छेद समान आहे. 4 ला 4. अंशाची बेरीज असेल बेरीज, वजाबाकी असेल वजाबाकी, म्हणजे काय होईल 1 वजा 9. म्हणजेच काय आलं बघा, 1 वजा 9 एखादं 9 जात नाही, 9तून 1 घालू 8 राहिलं. मोठी संख्या वजा 8 छेद 4. 4 1 4, 4 2 8. म्हणजे वायची किंमत किती आली आपल्या इथं 2 किंमत आली. आणि ते चिन्ह लिहायचं राहिलं माझे वजा 2. ओके, वायची किंमत किती आलेली आहे वजा 2. आता दुसरी किंमत काढू आपण. वाय बरोबर पहा वजा 1/4 घेणार होता, मग अशा 5 घेतलेला आहे. इथं -1/4 आणि हे वजा तिकडे होणार आहे -9/4. म्हणजे कसं होईल पहा आता इथे 4 4 वजा 1 वजा 9 वजा 1 वजा 9 किती आलं मग इथं म्हणतो पुढे मी वजा 1 वजा 9. दोन्ही संख्याची चिन्ह सारखी, दोघांची बेरीज करायची, दोघांचं चिन्ह द्यायचं. 9 ने 1 10 ऋण 10 10 भागिले 4 भागालो पण 2 दुने 4 2 पंचे 10. म्हणजे वायची किंमत किती आली वजा 5/2. म्हणजे आपण 2 किमती आलेल्या आहेत. वाय बरोबर वजा 2 आलेली आहे, वाय बरोबर वजा 5/2 आलेली आहे. उत्तर घेऊ आपण देअरफॉर -2 कॉमन देऊ आपण त्याला वजा 5/2 आर रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. तर अशा पद्धतीनं आपण 2 उदाहरणं सोडलेली आहेत. त्याप्रमाणे तुम्ही उरलेली उदाहरणं सोडवा. अगदी सोपी आहेत, फक्त व्यवस्थित लक्ष द्या काय करायचं आहे. धन्यवाद.